नमस्कार. आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका अल्पवयीन 13 वर्षाच्या मुलीचा गर्भपात केल्या प्रकरणी फलटण येथील संशयित डॉक्टर योगेश नरुटे यांना वडगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी अटक केलेली आहे. आज दिनांक 6 मे रोजी फलटण येथील संशयित डॉक्टर योगेश नरुटे यांच्या सेवा मॅटर्निटी नर्सिंग होम या ठिकाणी पोलिसांनी डॉक्टर योगेश नरुटे यांना अटक केली असून या दवाखान्यातील झाडाझडतीही पोलिसांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मागील आठवडाभरापूर्वी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलगी जी 13 वर्षाची होती तिला आपल्या नात्यातीलच एका इसमाने तिच्यावरती अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. लोकांच्या हे निदर्शनास आल्यानंतर लोकांनी त्याला मारहाण करून वडगाव निंबाळकर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. यानंतर या इसमाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीतच आत्महत्या केली होती. मात्र या प्रकरणातील संशयित डॉक्टर योगेश नरुटे फलटण येथील सेवा मॅटर्निटी होम या ठिकाणी या अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याचं या प्रकरणात समोर आलं होतं. आणि यानंतर आज दिनांक 6 मे रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि कर्मचारी फलटण येथे धडकले. सेवा मॅटर्निटी होम या ठिकाणी संशयित डॉक्टर योगेश नरुटे यांना अटक केली असून आता त्या ठिकाणी या वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्या दवाखान्यातील झाडाझडती घेतली असून आता त्यांना अटक केली असून आता पुढे काय होते याकडेही आम्ही लक्ष ठेवून आहोतच. तुर्तास या ठिकाणी थांबणार आहोत. आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्यात असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.